हॅलो लवली यूट्यूबर्स, मास्टर कुकच्या या भागामध्ये मी पूजा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. व्हिडिओमध्ये पाहूच शकतात मी टोपलं भरून रंगीबेरंगी पापड तयार केलेले आहेत. आणि जर मी हे सांगितलं की हे पापड मी फक्त आणि फक्त अर्धा तासात तयार केलेत तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. फक्त आणि फक्त 1 कप तांदळापासून 50पेक्षा सुद्धा जास्त रंगीबेरंगी आणि इतक्या मोठ्या साईजचे हे पापड मी तयार केलेले आहेत. एकदम कमी मेहनतीमध्ये तयार केलेले आहेत. अगदी एकट्या बाईने सुद्धा करता येतील इतकी सोपी या पापडाची रेसिपी आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या ठिकाणी मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ जो आहे आधी स्वच्छ धुवून त्यानंतर फॅनच्या हवेला वाळवून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर एखादं कॉटनचं फडकं किंवा कापड ओलं करून घ्यायचं आणि त्याच्यावर हा तांदूळ स्वच्छ पुसून घ्यायचा, जेणेकरून याच्यावरची सगळी घाण जी आहे ती निघून जाईल. तर आता याच्यानंतर मिक्सरचं छोटं जार घेतलेलं आहे, जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही मिक्सरवर बारीक कराल त्यावेळेस याची जी पावडर आहे ती एकदम बारीक होईल. त्याला रवाळ रवाळ असं टेक्स्चर राहणार नाही. मोठ्या भांड्यामध्ये कधी कधी काय होतं, तांदळाचे अख्खे दाणे येतात. त्यामुळे मिक्सरचं छोटं जार पावडर करण्यासाठी वापरायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता, हे पहा याचं पीठ जे आहे किती बारीक असं पीठ या ठिकाणी भेटलेलं आहे. आता याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. याची पिठी जी आहे एकदम बारीक अशी पिठी या ठिकाणी आपल्याला भेटलेली आहे. आता पीठ तयार झाल्यानंतर मी एक दुसरं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे पूर्ण पीठ जे आहे ते आपण ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि त्याचबरोबर चिमूटभर बेकिंग सोडा घेतलेला आहे. बेकिंग सोडा पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. आता त्याच्यानंतर ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतला आहे त्याच वाटीने पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी 1 वाटी पाणी याच्यामध्ये पूर्ण ॲड करणार आहे. विस्करच्या मदतीने थोडंसं करत पाणी ॲड करायचं आहे, जेणेकरून तांदळाच्या पिठाच्या गुठळ्या वगैरे होणार नाहीत. आणि त्याच्यानंतर आता लगेचच आणखीन अर्धा वाटी पाणी आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. तर टोटल पिठासाठी 1 वाटी तांदळासाठी मी 1.5 वाटी एवढं पाणी या ठिकाणी वापरलेलं आहे. पूर्ण पाणी विस्करच्या मदतीने मी याच्यामध्ये मिक्स करून घेते आहे. तर या ठिकाणी पाहू शकता याचं बॅटर जे आहे हे पहा किती पातळ असं दिसतंय, पण ज्यावेळेस तुम्ही मिक्सरला हे लावून होईल एकदम घट्ट असं पीठ तयार होतं. हे पहा चमच्याने सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे. एकदम रनी कन्सिस्टन्सीचं बॅटर आहे. एकदम पातळ पाण्यासारखं पीठ तयार झालेलं आहे. आता मी दुसरीकडे कुकर तयार करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये स्टँड आणि पाणी घालून घेतलेलं आहे आणि 3 वाट्या घेतलेल्या आहेत. तिन्ही वाट्यांमध्ये मी पीठ जे आहे ट्रान्सफर करून घेतलं आहे. आता तुम्हाला ज्या पण कलरच्या पापड्या हव्यात, मी सुरुवातीलाच याच्यामध्ये कलर घातलेला आहे. जर तुम्हाला नंतर घालायचा असेल तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता. तर मी तिन्ही वाट्यांमध्ये 3-3 कलर वेगळे घातलेले आहेत आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून यानंतर आपण या वाट्या कुकरमध्ये ठेवून टाकणार आहोत. जे पण तुमच्या आवडीचे कलर असतील ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. जर कलर अवेलेबल नसेल तर तुम्ही या ठिकाणी हळदीचासुद्धा वापर करू शकता. आता तिन्ही वाट्या मी कुकरमध्ये ठेवलेल्या आहेत आणि याला आता 3 शिट्ट्यांवर मी हे पीठ शिजवून घेते आहे. आणि 3 शिट्ट्या झाल्यानंतर हे पहा वाट्या मी कुकरमधून काढून घेतल्यात. पीठ जे आहे फुगलेलं पण आहे आणि एकदम घट्ट असं पीठ तयार झालेलं आहे. आता याच्यानंतर आपण काय करायचं आहे, याला थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे आणि कोमट झालं की एक प्लास्टिक पेपर घेतलेला आहे, त्याला पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि पाण्याचा हात लावून झाल्यानंतर प्रत्येक वाटीमधलं पीठ जे आहे याच्यावर काढून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी एका वाटीमधलं पीठ याच्यावर घेते आहे आणि ते पीठ छान आपण मळून घ्यायचं आहे. तर गरम गरम जर पीठ तुम्ही मळण्यासाठी घेतलं तर हात वगैरे भाजेल, त्यामुळे पिठाला थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे आणि कोमट होऊ देत असताना याला वाट्या ज्या आहेत त्या झापून ठेवायच्या आहेत. अजूनसुद्धा पीठ बरंच गरम आहे, त्यामुळे मी प्लास्टिकच्या मदतीनेच याला थोडंसं करत तिंबून घेते आहे. तर तिंबण्यासाठी साधारणपणे 5 मिनिट मला हे पीठ तिंबण्यासाठी गेलेलं आहे. पीठ जेवढं छान तुम्ही तिंबाल पापड जे आहेत तेवढे छान तयार होतील. पीठ जर व्यवस्थित तिंबलं नाही गेलं तर ज्यावेळेस तुम्ही पापड तयार करताय ते प्लास्टिक पेपरला चिटकून राहतात. त्यामुळे सुरुवातीलाच पीठ जे आहे ते अगदी छान तिंबून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस हे पीठ प्लास्टिकला किंवा हाताला चिटकणं बंद होईल त्यावेळेस तुम्हाला ज्या पण साईजचे पापड तयार करायचे त्या साईजचा याचा गोळा घ्यायचा आहे आणि याचे पापड आपण लाटायला सुरुवात करायची आहे. तर या ठिकाणी मी ज्या
प्लास्टिक पेपरवर पापड लाटते आहे त्यालासुद्धा थोडासा पाण्याचा हात लावलेला आहे, तेल वगैरे काहीही लावायचं नाही आहे. आणि जो प्लास्टिक पेपर वर ठेवला आहे त्यालासुद्धा पाण्याचा हात लावला आहे. आणि त्यानंतर डायरेक्टली तुम्ही लाटण्याने याला व्यवस्थित ज्या पण साईजचे आणि जेवढे पण पातळ तुम्हाला पापड जमतील तेवढ्या मोठ्या साईजचे हे पापड तयार करून घ्यायचे आहेत. ज्यावेळेस प्लास्टिक तुम्ही काढताय तोसुद्धा अगदी इझिली निघतो, पापडसुद्धा अगदी इझिली पसरतात, त्यामुळे तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही. एकदम हलक्या हाताने या पापडांना लाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, पापड लाटल्यानंतर प्लास्टिक किती इझिली निघालेलं आहे. आता त्याच्यानंतर याला आपण वाळू घालायचा आहे आणि याच्या वरचा प्लास्टिकचा पेपरसुद्धा हे पहा किती इझिली निघाला आहे. सर्व पापड मी तयार करून घेतलेले आहेत आणि याला सावलीला 2 दिवस मी वाळवून घेतलेला आहे. कडक उन्हाला वाळवत असाल तर 1 दिवस पुरेसं होतं. वाळल्यानंतर हे पहा, हे पापड 50पेक्षा सुद्धा जास्त तयार झालेले आहेत. टोपलं भरून पापड फक्त आणि फक्त 1 कप तांदळामध्ये मी तयार केलेले आहेत आणि यांना तुम्हाला मी फ्रायसुद्धा करून दाखवते. अगदी मोठ्या साईजचे पापड तयार झालेले आहेत आणि फ्राय केल्यानंतरसुद्धा याची टेस्ट खूपच अप्रतिम होती. तर हे पहा, प्रत्येक पापड जो आहे अगदी मोठ्या साईजचा हा पापड तयार झालेला आहे. आता यापैकीच काही पापड आपण फ्रायसुद्धा करून पाहणार आहोत. फक्त 1 कप तांदळामध्ये टोपलं भरून पापड या ठिकाणी तयार झालेले आहेत. आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि एकदम कडक तेलावर हे पापड फ्राय करते आहे. तर हे पहा, प्रत्येक पापड जो आहे कढई भरून फुलतो. स्वतःच्या साईजपेक्षा सुद्धा 4पट ते 5पट हा पापड फुलतो आणि रेसिपीसुद्धा अगदी सोपी आहे. एकट्या बाईने सुद्धा करता येईल इतकी सोपी ही रेसिपी आहे आणि दिसायलासुद्धा पापड खूपच छान दिसतात. तर फ्रेंड्स, जर माझे हे सर्व व्हिडिओज तुम्हाला खरंच आवडत असतील तर कमेंट सेक्शनमध्ये एकदा तरी सांगायला, लाईक करायला आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे व्हिडिओज खरंच तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या इतर ग्रुप्सवर सुद्धा यांना शेअर करा. तर हे पहा, त्याच्या ओरिजिनल साईजपेक्षा हा पापड किती जास्त फुललेला आहे आणि त्याचबरोबर व्हिडिओमध्ये पाहू शकता एकदम क्रिस्पी असे पापड तयार झालेले आहेत.